नमस्कार, मी अलका धुपकर. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज गावाखेड्यातल्या कोणकोणत्या बातम्या घेऊन आलोय ते आपण बघणार आहोत, पण त्याआधी सुरुवात करणार आहोत गावाकडच्या हेडलाईन्स पासून. म्हणजे अजिबातही कामधंदा होऊ शकत नाही, पण तो करता होता तो चालला गेला. आता आम्ही काय करा. बुलढाणा जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाचा आणखी एक तरुण बळी. कमावता मुलगा गेल्यामुळे आजारी आई वडिलांवर कोसळलाय दुःखाचा डोंगर. राज्यात दुपारी 12 ते 3 या कालावधीत बैलगाडीतून ऊसाची वाहतूक करण्यास बंदी. प्राणी मित्रांच्या तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी दिले साखर कारखान्यांना आदेश. गाळप हंगाम सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी ऊस दराबद्दल कोणताही निर्णय नाही. रघुनाथदादा पाटील येत्या 25 तारखेपासून काढणार संघर्ष यात्रा. नागपूरमधले मिरची उत्पादक शेतकरी आले आहेत अडचणीत. मिरचीच्या झाडांना ग्रासलंय बोकड्या रोगानं. खरीपाचं पीक गेल्यामुळे शेतकरी वळले भाजीपाल्याकडे. पारनेर मधल्या गटवाडी गावामध्ये महिला सरपंचाला मारहाण आणि विनयभंग. मासिक ग्रामसभेतला संतापजनक प्रकार. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये मेंदू ज्वरानं घातलंय थैमान. जिल्ह्यात आढळले तब्बल 11,000 रुग्ण. गेल्या 6 महिन्यात 17 मृत्यू. औषधांचा अपुरा साठा. सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण त्याआधी सुरुवात करणार आहोत विदर्भातल्या बातमीपासून. ही बातमी आली आहे बुलढाणा जिल्ह्यातून आणि चिंता वाटावी अशी ही बातमी आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आणखी एका तरुण शेतकऱ्याचा बळी गेलाय. संग्रामपूर तालुक्यातल्या पातुर्डा इथं ज्ञानेश्वर रमेश सुरडकर या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली. तो फक्त 28 वर्षांचा होता. ज्ञानेश्वरवरच कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी होती. त्यानं त्याच्या 1 एकर जमिनीवर कर्ज घेतलं होतं, पण राबून देखील पीक हाती आलं नाही आणि त्यामुळे आता कुटुंब चालवायचं कसं? आजारी असणाऱ्या आपल्या आई बाबांच्या औषधांचा खर्च कसा भागवायचा? कुटुंबाला जेवण कसं मिळवून द्यायचं? असे अनेक प्रश्न या तरुण शेतकऱ्यासमोर होते. त्यातच बँकेचं कर्ज होतं, ते फेडायची चिंता होती आणि यामुळे अत्यंत तणावाखाली असणाऱ्या या तरुण शेतकऱ्यानं विष घेऊन आत्महत्या केली आहे. घरातला कमावता तरुण मुलगा गेल्यामुळे त्याचं कुटुंब अक्षरशः हादरून गेलंय. एकटा कमावणारा होता. आमचे दोघांचे ऑपरेशन व्हायला होते. नापिकी झाल्यामुळे अजून कर्जबाजारी झाला. त्याच्यामुळे परिस्थिती अजून खालावली. आमच्याने काही कामधंदा होत नव्हता. आज बी होत नाही. आमच्या म्हणजे अजिबातही कामधंदा होऊ शकत नाही, पण तो करता होता तो चालला गेला. आता आम्ही काय करा. आधार नाही आम्हाला. तो कमात जाय, आम्हाला खाऊ घालत जाय. मग आता आम्हाला कोणाचा आधार आहे? त्याच्या वडिलांच्या नावे क्रॉप लोन म्हणून 14,000 रुपये कर्ज काढलेला आहे. या कर्जाच्या बोजामुळे आणि त्याच्या वडिलाचं अल्सरचं ऑपरेशन आणि आईचं पोटाचं गर्भाशयाचं ऑपरेशन याच्यामुळे त्याच्यावर खूप कर्ज झालेलं होतं आणि त्या कर्जाच्या दबावाखाली तो दाबल्या गेलेला होता. आणि आता बातमी बघणार आहोत बैलांच्या संरक्षणासाठी आलेल्या नव्या आदेशाची. राज्यातल्या साखर आयुक्तांनी दुपारी 12 ते 3 या कालावधीमध्ये बैलगाडीतून ऊसाची वाहतूक करायला बंदी घातली आहे आणि याचं कारण आहे बैलांना आराम द्यायचा असा मूळ विचार यामागे आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांना अमानुष वागणूक दिली जाते आणि त्यांना आराम दिला जात नाही अशी तक्रार
प्राणी मित्र संघटनांकडून वारंवार केली जात होती आणि त्याची दखल घेत बैलांची काळजी घेण्यासंबंधी साखर आयुक्तांनी कारखान्यांना सक्त आदेश दिले आहेत। बैलांना अमानुष वागणूक दिली जाते, त्यांच्यावर जास्तीचा बोजा लादला जातो, त्यांना पुरेसा पौष्टिक आहार दिला जात नाही, बैलांना चापकाने फटके मारले जातात, बैल खाली कोसळेपर्यंत काम करून घेतलं जातं आणि यामुळे ऊस तोडणी कामगारांचे हजारो बैल अशक्त असतात अशा अनेक तक्रारी प्राणीमित्र संघटना करत होत्या। या सगळ्या तक्रारींची गंभीर दखल घेत साखर आयुक्तांनी हे आदेश दिलेत आणि त्यानुसार लहान बैलांकडून 2000 क्विंटल ऊस, मध्यम बैलांकडून 2800 क्विंटल ऊस आणि मोठ्या बैलांकडून 3600 क्विंटल ऊस वाहून नेण्याची मर्यादा देखील घालण्यात आली आहे आणि त्यामुळे आता दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये बैलांना सुट्टी असणार आहे, आरामासाठी खास वेळ दिला जाणार आहे। जो साखर आयुक्तांनी दिलेला आदेश आहे तो खरोखरच चांगला आहे आणि तो प्राणी मित्रांसाठी आनंद देणारा आहे। यामुळे जी मुक्या प्राण्यांची जी हेळसांड होत होती ती थांबणार असून तिला मदत नक्कीच होणार आहे। आता बातमी बघूया। राज्यामध्ये गाळप हंगाम सुरू झालाय, 20 दिवस उलटलेत पण अजूनही ऊस दराबद्दल कुठलाही निर्णय झाला नाहीये। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत, चिंतेत देखील आहेत। तर तिकडे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील हे आता आक्रमक झालेले आहेत। येत्या 25 तारखेपासून त्यांनी संघर्ष यात्रा काढायचा निर्णय घेतलाय। पुणे जिल्ह्यातल्या किल्ले शिवनेरीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही जयसिंगपूरमध्ये झालेल्या ऊस परिषदेमध्ये सरकारला 25 तारखेची मुदत दिली आहे। त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील ऊस दराचा प्रश्न 25 तारखेनंतर चिघळणार हे आता दिसू लागलेलं आहे। दुसरीकडे सरकारनं नेमलेल्या ऊसाच्या दराबद्दलच्या कमिटीवर इकडे रघुनाथदादा आणि राजू शेट्टी हे दोघंही आहेत आणि दोघंही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, हे विशेष। ऊसाचा हंगाम सुरू होत असताना दरवर्षीच आता आंदोलन करायची पाळी आलेली आहे। कारण साखरेच्या दरावरून जो ऊसाचा दर काढण्याचा चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे। राज्य सरकार, केंद्र सरकार, कारखानदार आणि काही शेतकरी संघटनांना हाताशी धरून साखरेचे भाव पडले म्हणून ऊसाचे भाव पाडून द्यायचे ही पद्धत घटनेच्या विरोधी आहे। सरकारला जर हे द्यायचे नसतील तर संघर्ष अटळ आहे। आम्ही येत्या 25 तारखेला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी गडावरनं ही संघर्ष यात्रा आम्ही सुरू करतो आहोत। ऊसाचा पट्टा म्हणून खरं तर पश्चिम महाराष्ट्राला ओळखलं जातं आणि याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 शेतकरी संघटना या अतिशय आक्रमक यापूर्वी झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या। एक म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना जी खासदार राजू शेट्टी यांची आहे, तर दुसरी रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना। खरं तर यावेळेला राजू शेट्टी हे मित्र पक्षामध्ये सामील झाले आणि त्यानंतर त्यांनी जी ऊस परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी फक्त 2700 रुपये दराची मागणी केली। त्यामुळेच आता रघुनाथदादा पाटील हे आक्रमक झालेलं चित्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। यापूर्वी त्यांनी राज ठाकरेंची देखील भेट घेतली, कराडमध्ये त्यांनी वेगळी एक ऊस परिषद देखील घेतली। तर आता ते संघर्ष यात्रा काढतायत। उद्याच्या 25 तारखेपासून या संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे रघुनाथदादा पाटील यांची जी दराची मागणी आहे ती 3500 रुपये आहे, तर राजू शेट्टी यांची जी मागणी आहे ती 2700 रुपये। त्यामुळे रघुनाथदादा काही प्रमाणामध्ये आक्रमक होताना आपल्याला दिसत आहेत। गाळप हंगाम आता जरी सुरू झालेला असलं तरी अजूनही दराचा जो प्रश्न आहे तो कायम आहे। अजूनही अनेक साखर कारखान्यांनी ऊसाचा दर हा जाहीर केलेला नाही। त्यामुळे आगामी काळामध्ये पुन्हा एकदा दराचा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे। आणि आता ऊस दराच्या या सगळ्या बातम्यांनंतर बघूया टोमॅटोच्या शेताबद्दल काय चाललंय। औरंगाबाद जिल्ह्यातल्या वरुड काजी हे जे गाव आहे ते टोमॅटो उत्पादनासाठी अत्यंत प्रसिद्ध गाव आहे। दरवर्षी या गावातले शेतकरी टोमॅटोच्या विक्रीची 5 ते 7 कोटींची उलाढाल करतात। मात्र यंदा पाणी नाहीये, त्यामुळे गावातलं टोमॅटोचं पीक धोक्यात आलंय। पाणी नसल्यामुळे टोमॅटोची वाढच झाली नाहीये। जे फळ झाडाला आलं होतं ते पाण्यामुळे सुकून गेलंय, सडून गेलंय। मागच्या वर्षी देखील गारपिटीमुळे गावातल्या टोमॅटोचं प्रचंड नुकसान झालं होतं। आता ही फळं वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांना काढणीचा खर्च देखील परवडणारा नाहीये। ऊसाचा प्रश्न बघितला, टोमॅटोचा प्रश्न बघितला, आता बघूया भाजीपाल्यामध्ये मिरची उत्पादक शेतकरी काय म्हणतायत ते देखील अडचणीत आलेले दिसतायत। मिरचीच्या झाडांना बोकड्या रोगाने ग्रासलेला आहे, त्यामुळे विदर्भातील शेतकरी संकटात आलाय। कृषी विभागानं मिरची पेरण्यासाठी बियाणं दिलं पण या रोगावर उपाय कुणाकडेच नाहीये। त्यामुळे खरीपाचं पीक वाया गेल्यावर शेतकरी भाजीपाल्याकडे वळला होता, पण मिरचीवर हा रोग आलाय आणि त्यामुळे हे शेतकरी आता चिंतेत सापडली आहेत।
नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे संकट कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. खरीप गेला, रब्बी गेला, रब्बीनंतर भाजीपाल्याची शेती केली शेतकऱ्यांनी, त्यामुळे भाजीपाल्यातून थोडंसं उत्पन्न मिळेल. पण आता भाजीपाला मिरचीच्या या झाडांना एक रोग लागला आहे. या रोगाचं नाव सुद्धा शेतकऱ्यांना माहीत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी बोकड्या रोग असं या रोगाचं नाव ठेवलं आहे. कृषी विद्यापीठाकडे, कृषी विभागाकडे या रोगाचं कुठलंही औषध नाही आहे. हे बियाणं जे आहे ते सरकारनं दिलं आहे, पण या बियाणावरती या रोपासाठी कुठल्याही पद्धतीनं औषध तयार नाही आहे. त्यामुळे हजारो एकरवरची नागपूर जिल्ह्यातली मिरचीचं पीक जे आहे ते वाया जायच्या मार्गावरती आहे, कारण की या पद्धतीनं हे जे हा रोग आहे, हा रोग या पिकाला नष्ट करतोय. आपल्याला शेतकरी आहे, त्यांना विचारूया, काय सांगाल तुम्ही की हा रोग आला आहे, किती त्रासदायक हा रोग आणि नुकसान जे होत आहे त्यासाठी उपाय काय आहे का? जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन हे खरीपमध्ये पीक घेतलं जाते आणि त्यानंतर धान, भात आणि सोबतच पराठी हे मुख्य 3-4 आमच्या भागातले पिकं आहेत. पण ह्याच्यामधून गेल्या काही वर्षात पैसे निघत नाही, म्हणून शेतकऱ्यांनी आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये मिरची ह्या भाजीवर्गीय पिकामध्ये वळलेत. याला एकरी 50,000 ते लाख रुपये उत्पादन खर्च आहे. इतके लावून सुद्धा काही मदत असा एक रोग आला का त्या रोगामुळे शेतकऱ्यांनी लावलेले पैसे पूर्णपणे वाया जाण्याची परिस्थिती आली. बरं, हे सांगा की मागणी काय तुमची? आता पीक तर हातून गेला आहे, काय सरकारनं तुम्हाला मदत करायला पाहिजे? नुकसान भरपाई कास्तकाराला द्यावी अशी आमची कास्तकाराची विनंती आहे. बरं, हे सांगा ज्या पद्धतीने नुकसान झालं आहे, शेती तुम्ही करता, आधुनिक शेतकरी आहात तुम्ही, तरुण शेतकरी आहात, नैराश्य कुठंतरी येतं का की ज्या नोकरी केली असती तर फायदा झाला असता, शेतीत पडलं, नुकसान झालं, काय सांगाल? मार्केटमध्ये अगर हमाली केली असती तर फायदा झाला असता, पण शेती करून आमचं जीवन असं वाया चाललेलं असं आम्हाला वाटून राहिलं. शेतकरी चिंतेत आहेत. नव्या सरकारकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. सरकार, नवे मंत्री त्यांना दिलासा देणार का हे बघावं लागेल. पण गावाकडच्या बातम्यांमध्ये आता एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत पारनेर मधल्या गट्टवाडी गावामध्ये महिला सरपंचाला मारहाण आणि विनयभंग, मासिक ग्रामसभेतला धक्कादायक आणि संतापजनक प्रकार. गावाकडे जायचं म्हटलं की सगळ्यांना नेहमी आनंद होतो, गावाखेड्यातलं वातावरण, परिसर. पण याच गावाखेड्यामध्ये अत्यंत धक्कादायक असे प्रकार घडतात आणि त्यातलाच एक प्रकार आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या गटेवाडीमध्ये एक संतापजनक असा प्रकार घडलाय. गटेवाडी गावामध्ये सर्रास गुंडा राज सध्या सुरू आहे. मंगळवारी काय झालं, गटेवाडीतली मासिक सभा सुरू होती आणि यावेळी चक्क महिला सरपंचांनाच मारहाण करण्यात आली आणि त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मासिक सभेमध्ये ग्रामपंचायत सदस्य भरत गट यानं महिला सरपंचानं काही आर्थिक मुद्द्यांवर दमदाटी केली. त्यावर सरपंचांनी दिलेलं उत्तर न पटल्यानं आणि अपमानकारक वाटल्यामुळे भरत गट यांनी सरपंचांना सगळ्यात आधी खुर्ची फेकून मारली. त्यावर त्याचं समाधान झालं नाही. त्यानं महिला सरपंचांना मारहाण देखील केली आणि विनयभंग करायचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार जो आहे तो कॅमेरामध्ये कैद झालाय आणि IBN लोकमतच्या हाती लागलाय. या सगळ्या मारहाणीच्या दरम्यान सरपंचांचं मंगळसूत्र देखील तुटलं. त्यानंतर सरपंचांनी पोलिसात तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी फक्त NC दाखल करून घेतलीये. पण आता दबाव वाढला आणि त्यामुळे भरत गटला अटक झालेली आहे. भरत गटवर कारवाई होणार का याचा पाठपुरावा IBN लोकमत करत राहणार आहे. गटवाडीच्या महिला सरपंच यांना गटवाडी ग्रामपंचायतीतील एक सदस्य भरत सीताराम गट यांनी गावच्या विकासामध्ये जो खर्च करता तो त्याबाबत आम्हाला काही विचारत नाही असं म्हणून त्यांना शिवीगाळ केली आणि फायबर खुर्ची डोक्यावर मारून व तोंडावर सापटी मारून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केले. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांचा फिर्याद घेऊन भादवी कलम 354, 427, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
भरत गट याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वाढत चाललेली आहे। त्यानंतर जाऊया पुण्यातल्या भोरमध्ये। काही वर्षांपूर्वी तब्बल 1.25 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या इथल्या उपजिल्हा रुग्णालयात आता परिस्थिती काय आहे बघा, अडचणींचा डोंगरच दिसतोय। कुठल्याही आधुनिक सुविधा इथे नाहीयेत। या रुग्णालयाची अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षा काही वेगळी दिसत नाहीये। 50 बेडचा हा दवाखाना किती डॉक्टरांच्या जीवावर चालतोय असं तुम्हाला वाटत असेल तर ही संख्या आहे फक्त 3 इतकी। सोनोग्राफी मशीन नाहीये, तिथे तज्ञ सुद्धा नाहीये आणि त्यामुळे यासाठी खाजगी सोनोग्राफी सेंटर्सवर नागरिकांना जावं लागतंय। गावातल्या नागरिकांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्चून उभारलेलं हे हॉस्पिटल लोकांना आता उपयोगी पडत नाहीये आणि याबाबत डॉक्टरांशी सातत्याने संपर्क साधला असता निधीच अपुरा आहे आणि त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे असं उत्तर दिलं जातंय। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत गावाकडच्या बातम्यांमध्ये आता एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर भेटणार आहोत चंद्रपूरच्या रामू गदईकरांच्या नंदीला। तीसभर पोटाच्या भाकरीसाठी वंशपरंपरागत व्यवसाय महादेवाचा नंदी गावोगाव फिरवण्याचे काम चंद्रपूरचे रामू गदईकर करतायत। माहूरगडला निघालेल्या मारुती नंदीनं भुगाव इथं मुक्काम ठोकलेला आहे। 5 वर्षांनंतर गावामध्ये नंदी पाहायला मिळाल्यामुळे अबालवृद्धांसह सगळेच जण आनंद व्यक्त करतायत। चंद्रपूरमधल्या 36 वर्षांच्या रामू गदईकर यांचा 22 जणांचा परिवार आहे आणि त्यांच्याकडे 1-2 नाही तर असे तब्बल 20 नंदी आहेत आणि सगळेच जण हा नंदीचा व्यवसाय करतायत। रोज मिळणाऱ्या 400 ते 500 रुपयांच्या मिळकतीतून संसाराचा गाडा हाकतायत। 4 महिने घरी आणि 8 महिने नंदी फिरवण्याचं असं हे काम असतं। आणि आता सकाळच्या गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत, पण दररोज संध्याकाळी 6 वाजता देखील गावाकडच्या खेड्यातल्या बातम्या तुम्ही बघू शकता IBN लोकमतवर आणि त्यासाठी तुम्ही देखील सोशल मीडियातून तुमच्या गावातल्या बातम्या पाठवायला विसरू नका। आज इथेच थांबू, पहा फक्त IBN लोकमत।